हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी क्वेश्चन बँक, त्यातील पोएट्री सेक्शन व्हिडिओ 5 यावर आधारित क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स या व्हिडिओमध्ये आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्वेश्चन 3A, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. खाली दिलेली पोयम आपल्याला वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर पहिले पोयम वाचून घेऊयात. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, ईटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hairs on his wrists. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आता यावर आधारित ॲक्टिव्हिटीज आपण पाहूयात. A1, कंप्लीट द गिवन फ्लो चार्ट अबाउट द फादर्स ॲक्टिव्हिटीज ॲट होम. की वडिलांच्या घरी ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्यावर आधारित एक फ्लो चार्ट कंप्लीट करायचं आहे आपल्याला. तर फ्लो चार्टमध्ये सुरुवातीची ॲक्टिव्हिटी आणि शेवटची ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे आणि मधल्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला लिहायच्या आहेत. तर सुरुवातीची ॲक्टिव्हिटी आहे ड्रिंकिंग वीक टी, ईटिंग स्टेल चपाती. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आपण लिहू गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. थर्ड ॲक्टिव्हिटी लिहू रीडिंग अ बुक. आणि फोर्थ ॲक्टिव्हिटी आपण लिहू लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन दी रेडिओ. तर ह्या काही ॲक्टिव्हिटीज फादर त्यांच्या घरी करत होते. ॲक्टिव्हिटी A2, फाइंड द लाईन्स टू हायलाईट द रिलेशन ऑफ चिल्ड्रेन अँड फादर. की वडील आणि मुलगा यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे, जो संबंध आहे, तो हायलाईट करण्यासाठी कवितेतून काही ओळी शोधून लिहायचे आपल्याला. 2 ओळी शोधून लिहायचे आहेत. तर एमध्ये लिहू आपण हिज सलेन चिल्ड्रेन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. आणि सेकंड लिहिता येईल B, ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. यावरून ते चिल्ड्रेनचं आणि फादरचं काय रिलेशन होतं, कशा पद्धतीचे त्यांचे संबंध होते हे आपल्या लक्षात येते. ॲक्टिव्हिटी A3, वुड यू लाईक टू सेलिब्रेट फादर्स डे? इफ येस, हाऊ अँड इफ नॉट, वाय. की तुम्हाला फादर्स डे सेलिब्रेट करायला आवडेल का? जर आवडत असेल तर कशा पद्धतीनं, आणि जर आवडत नसेल तर का? याचा आन्सर आपण लिहू येस, ऑफकोर्स आय वुड लाईक टू सेलिब्रेट फादर्स डे. दिस डे इज सेलिब्रेटेड ऑन 3rd Sunday of June every year. I will surprise my dad with his favorite cake or dessert made by me at midnight, just when he is least expecting it. March in his room with candles and music and celebrate Father's Day. I will plan a trip with him and spend an entire day with him. Then activity A4, name the figure of speech in the following line and give one more example. की खाली दिलेल्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यासारखं एक आणखी उदाहरण द्यायचं आहे. आणि ओळ आहे कमिंग आउट ही ट्रेम्बल्स सॅट द सिंक. हे ॲलिट्रेशनचं उदाहरण आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. कॉन्सोनंट साऊंड टी इज रिपीटेड. आणि त्याचं एक्झाम्पल मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. या ठिकाणी M या कॉन्सोनंट साऊंडचं रिपिटेशन आपल्याला दिसते. ॲक्टिव्हिटी A5,
रीड द फॉलोइंग लाईन्स अँड ॲड टू पोएटिक लाईन्स टू राईम विथ लाईन, की खाली दिलेल्या ओळी वाचा आणि यामध्ये 2 आणखी पोएटिक लाईन्स ॲड करा जेणेकरून त्या ओळी या ओळींना राईम असतील. तर दिलेल्या 2 ओळी आहेत. ही विल नाऊ गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. मग आन्सर आपण कंप्लीट करू. ही विल नाऊ गो टू स्लीप लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. इंडल्ज इन ड्रीम सो डीप विथ द पेस ऑफ बो. क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन. आता ज्या पोएमवर ॲप्रिसिएशन करायला सांगितलेलं ती पोएम वाचूयात. ऑन द डेक द रोवर टेक्स इज स्टँड, सो डार्क इट इज द सी नो लँड. कोथ सर राल्फ, इट विल बी लाइटर सून, for there is the dawn of the rising moon. Canst hear, said one, the breakers roar, for me think we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish we could hear the Inchcape bell. They hear no sound, the swell is strong, though the wind hath fallen they drift along, till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape rock. Sir Ralph the rover tore his hair, he cursed himself in his despair. The waves rush in on every side, the ship is sinking beneath the tide. Read the given extract and write a poetic appreciation of the poem with the help of following points. की दिलेला हा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला वाचायचा सांगितलेला आहे आणि त्याच्यावर आधारित पोएटिक ॲप्रिसिएशन आपल्याला खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. तर मुद्दे आपल्याला दिले आहेत. अबाउट द पोएट अँड द टायटल, कवीबद्दल सांगायचं आहे, कवितेच्या शीर्षकाबद्दल सांगायचं आहे. द थीम, कवितेची मध्यवर्ती कल्पना त्याबद्दल लिहायचं आहे. लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम, कवितेची भाषा, कवितेमध्ये वापरण्यात आलेले अलंकार. स्पेशल फीचर्स, काही महत्त्वाची वैशिष्ट्ये असतील तर ती. आणि लास्टली युअर ओपिनियन अबाउट द पोएम, आणि तुमचं या कवितेबद्दल असलेलं मत. एवढं सारं आपल्याला लिहायचं आहे. तर त्याचा आपण आन्सर लिहू. द पोएम इंचकेप रॉक रिटन बाय अ ब्रिटिश पोएट रॉबर्ट सौदी. द पोएम इज अबाउट some treacherous rocks near the coast of Scotland. The title of the poem is very suitable because the rock is a focal point of the whole poem. The poem is a ballad type. The story of good and evil is told in the poetic style. There are 4 lines in each stanza. It has AABB rhyme scheme. The language of the poem is easy to understand for the readers. The poetic devices used by the poet are alliteration, antithesis, apostrophe, exclamation, etc. The central theme of the poem runs around the proverb, as you sow, so shall you reap. It is about the evil feeling of jealousy, the great work done by an abbot for the sailors that saved the sailors. He put the Inchcape bell on a buoy to warn ships during storms. But Ralph, the other character in the poem, is an example of jealousy, that he doesn't like the abbot blessed by the sailors and want to trouble him, so he cut the bell. At the end of the poem, he himself falls in the pit dug by himself. When he sails towards the Scotland, the weather changes and due to the stormy sea, he can't see the secure place or coast to land. And at last, he hears the sound of the ringing the nail. The special feature of the poem is it is dialectic one.
It teaches the moral of being a human and kind for all human beings. And the evil always results in evil or sad end. In my opinion, the poem is the best moral for all the human being. It is applicable for the current society to stop crime and evil deeds. या ठिकाणी आपण क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B कंप्लीट केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच विषयांचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांनी